आज आपल्या अकोल्यातल्या बाजार तळावरती येत्या शुक्रवारी 19 तारखेला स्वर्गीय लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त व शेतकऱ्यांसाठी भव्य मेळावा या देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब येत आहेत। या निमित्ताने अकोले तालुक्याचे युवा नेते अमितजी भांगरे साहेब व अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन आदरणीय सुनीताताई भांगरे यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या नियोजनाखाली अतिशय चांगल्या प्रकारची नियोजन ह्या बाजार तळावरती होत आहे। मित्रांनो, 2019ला ह्याच बाजार तळावरती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा भव्य असा मेळावा झाला होता। ह्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख तालुक्यांपैकी हा अकोले तालुका आहे का प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा हा तालुका आहे। त्यांच्या आव्हानाला साथ देत 2019 मध्ये प्रचंड मोठं असं परिवर्तन झालं। त्यानंतर पावणे 5 वर्षांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ह्या बाजार तळावर येत आहेत। तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते या मायबाप जनतेला, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना विनंती करत आहोत की येत्या 19 तारखेला प्रचंड संख्येने ह्या बाजार तळावरती पवार साहेबांच्या सभेसाठी सर्वांनी हजर राहावं अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेले 5 वर्षानंतर आज शरदचंद्रजी पवार साहेब अकोले नगरीमध्ये येत आहेत। जे देशावरती जे शेतकऱ्यांवरती संकट आहे त्या अनुषंगाने जो शेतकरी मेळावा या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे अकोले नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आपण बघू शकतात की ज्या पद्धतीने जे व्यवस्था चालू आहे त्या अतिशय उत्तम पद्धतीची व्यवस्था चालू आहे, जेणेकरून पावसाळ्याचे दिवस आहेत तर कुठल्या प्रकारचा त्रास येणाऱ्या जनतेला होऊ नये। तर उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन या ठिकाणी अकोले शहर असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्ण तालुक्याचे पदाधिकारी असेल, शहरातले पदाधिकारी आहे, या सर्वांनी उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केलेलं आहे। पवार साहेब साधारणतः सकाळी 10 वाजता अकोले नगरीमध्ये येणार आहे। तर त्या पद्धतीने महात्मा फुले चौक ते बाजार तळापर्यंत आम्ही त्यांची भव्य दिव्य अशी एक रॅली काढलेली आहे। रॅली तशी कळसपासून सुरुवात होत आहे, तर ती महात्मा फुले चौकापर्यंत त्यांची बाईक रॅलीवरनी स्वागत होणार आहे। त्यानंतर साहेबांना आम्ही एक ओपन जिप्सीमध्ये हे करून तर महात्मा फुले चौक तर बाजार तळापर्यंत त्यांचे भव्य दिव्य अशी आम्ही एक मिरवणूक काढत आहे। तर मी सर्व अकोलेच्या जनतेला किंवा शेतकऱ्यांना सगळ्यांना मी विनंती करत आहे की जो ऐतिहासिक जो आपली सभा होत आहे 19 तारखेला त्या प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहावे। देशाचे नेते ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहे। 2019ला आपण बघितलं की पवार साहेब येणार, त्याचा व्हिडिओ अजून पण आमच्याकडे आहे, तुम्ही बघा। पवार साहेबांवर हा तालुका खूप सारं प्रेम करतो आणि असंच करत राहील असं आम्हाला वाटतं। मी शहरातील तसेच तालुक्यातील युवकांना एक आव्हान करतो की आपण बाईक रॅली काढलेली आहे, आपण 9:30 वाजता महात्मा फुले चौकात उपस्थित राहून आपल्याला कळस ते महात्मा फुले चौक अशी एक रॅली काढायची आहे, ज्या रॅलीमध्ये स्वतः पवार साहेब आपल्याबरोबर राहणार आहेत। त्यामुळे सर्व युवकांना मी विनंती करतो की आपण उपस्थित राहावं। देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब 19 तारखेला अकोले तालुक्यामध्ये पुन्हा एकदा येत आहेत। मागील 4 वर्षापूर्वी पवार साहेब तब्बल 4 वर्षानंतर अकोल्यात पुन्हा आले, त्यावेळेला आम्हाला हेलिपॅड सारवण्याचा तिथं योग आला होता। पवार साहेब अकोल्यात येत असल्याचा आनंद आम्हाला होत आहे। तरी सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांना विनंती करतो की पवार साहेबांना ऐकण्यासाठी, संबोधित करण्यासाठी सर्व लोकांनी मोठ्या संख्येने हजर व उपस्थिती राहावी ही सगळ्यांना विनंती करतो। जय। येत्या 19 तारखेला आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, आपले तालुक्याचे लाडके नेते माननीय स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब यांच्या 61व्या जयंतीनिमित्त अकोले तालुक्यात येत आहेत। तालुक्यामध्ये प्रथमच त्यांचं एवढं जंगी स्वागत होत आहे। सर्व ज्येष्ठ आणि आमच्या युवक कार्यकर्त्यांच्या सोबत आम्ही भरपूर तयारी केलेली आहे। तरी माझ्या तमाम अकोल्यातील मायबाप जनतेला एक आवाहन करतो की सर्वांनी या शेतकरी मेळाव्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहा।
तसेच युवकांना सुद्धा आम्ही बाईक रॅलीसाठी आवाहन करतो की कळस ते अकोले एक भव्य दिव्य अशी रॅली आम्ही आयोजित केलेली आहे. सर्वांनी त्या रॅलीला सुद्धा उपस्थित राहावे ही विनंती.